नमस्कार मित्रांनो. मी आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. ते काय, बऱ्याच पेशंट्स येतात. बऱ्याच पालकांच्या तक्रारी असतात, माझं मूल काही खातच नाही. माझं मूल काहीच खात नाही, दिवसभर फक्त 2 घास खातं. डॉक्टर याला काही आजार तर नाही ना? ह्या तक्रारी अतिशय दिवसभरात 3-4 पालकांच्या अशा तक्रारी असतात. तर ही तक्रार जवळपास प्रत्येक पालकाकडून ऐकायला मिळते. तर हे कधी नॉर्मल आहे आणि कधी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे त्याविषयी मी बोलणार आहे. तर आधी हे तपासून घ्या, की लहान मुलांची भूक दररोज सारखी नसते. काही मूल चांगलं खाते, काही दिवस कमी खाते. जर मूल ॲक्टिव्ह आणि प्लेफुल असेल, वजन उंची त्याची नियमित वाढत असेल, डेव्हलपमेंटल नॉर्मल असेल, डेव्हलपमेंट वजन आणि उंची. अ, फक्त कमी खाण्यामुळे घाबरण्याची गरज नसते. ठीक आहे. पण खालील जर गोष्टी असतील, तर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. जसं की वजन वाढत नाही, वजन कमी होतंय, मुलाची ग्रोथ कर्व खाली जात असेल, तर मात्र आपल्याला त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, दाखवलं पाहिजे बालरोग तज्ञांना. मूल सतत थकलेले किंवा अशक्त दिसतंय, ठीक आहे. डोळे वगैरे असे, हात असे फिकट वाटतायत, ठीक आहे. ॲनिमिया, रक्त कमी असल्याची लक्षणं असेल, तरी दाखवून घेतलं पाहिजे. वारंवार बाळाला जर पोटदुखी होते, उलटी होते, जुलाब होतायत, त्याला काही पचनाच्या समस्या असेल तरी दाखवून घेतलं पाहिजे. मुलगा खूपच सिलेक्टिव्ह ईटर आहे. म्हणजे फक्त तो काहीतरी कुरकुरेच खातो आहे, त्याचीच भूक आहे, तो हिरव्या पालेभाज्या खात नाही, फळं खात नाही. तर त्यावेळी सुद्धा तुम्ही बालरोग तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. त्याला गिळताना त्रास, चावताना त्रास किंवा जेवताना सतत खोकला येतोय, तरी सुद्धा मुलाला खायची इच्छा नाही म्हणून दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. ठीक आहे. मुलगा खूपच दूध घेतोय, ज्यूस पितोय, पॅक्ड ड्रिंक्स घेतोय. ठीक आहे. तर जेवणा अगोदर हे घेतल्यामुळे सुद्धा त्याची भूक मंदावू शकते. विशेषतः कुरकुरे, वेफर्स, हे पॅक्ड फूड आले, ते जर तुम्ही जेवणा अगोदर दिले, बाळाची भूक मरते. तो बिलकुल काही खाणार नाही. तर पालकांनी काय करू नये, एक घास खा, मग चॉकलेट देईन, अशी ब्रायबिंग त्याच्यामागे करू नये. ताट घेऊन त्याच्या मागे लागायचं नाही. आणि टीव्ही लावून जबरदस्ती खायला घालायचं नाही. हे बरेचसे पालक करताना आपण पाहतो. आणि कुठलंही ॲपेटायझर किंवा भूकवाढीचं औषध स्वतःहून सुरू करू नका. काही-काही ॲपेटायझरनी फार झोप येऊ शकते, प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर आता आपण मग काय करायचं? बाळाला नियमित एक पोर्शन द्या. म्हणजे समजा एक मेथी परोठा आहे. रोल करून थोडा घेऊ द्या. 3-3, 4-4 तासांनी थोडं-थोडं खाऊ दे त्याला. एकदम मोठ्या माणसासारखं पोटभर तो खाणार नाहीये. ठीक आहे. आणि त्याला सिलेक्ट करू दे. ठीक आहे. कुठला एका वेळी काय खायचंय त्याला, तो पोर्शन त्याला खाऊ दे. ओके. जेवताना स्क्रीन बिलकुल बंद. ठीक आहे. थोडं एखाद्या बाळाला जर स्क्रीनची सवय असेल, तर बिलकुल इमिडिएट बंद करा. थोडा त्रास देईल, 2-4 दिवस त्रास देईल, पण त्याच्यानंतर त्याला सवय लागेल. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं, मुलाची भूक एका दिवसावरून नाही, त्याची ओव्हरऑल वजन, उंची किती आहे, ॲक्टिव्ह प्लेफुल किती आहे, ठीक आहे, त्याच्यावरून आपल्याला जज करावं लागतं. ठीक आहे. म्हणूनच मुलं कमी खातोय म्हणून घाबरू नका. बाळ ॲक्टिव्ह आहे का, त्याची वजन, उंची वगैरे व्यवस्थित प्रमाणात आहे का, हे सगळं बघून घ्या. ठीक आहे. आणि जर वजन वाढत नसेल, वजन कमी होत असेल, ठीक आहे, त्याला काही त्रास होत असेल, तर मात्र बालरोग तज्ञांचा सल्ला नियमित घ्या. नमस्ते.